नमस्कार मित्रांनो, फायनली CHOची भरती निघाली आहे आणि त्याची ऑफिशियल नोटिफिकेशन पण जाहीर झालेली आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत CHO रिलेटेडबद्दल, एक्झाम रिलेटेडबद्दल, त्याची एलिजिबिलिटी काय असणार आहे, सॅलरी, व्हॅकन्सीज, आता सिलेबस, एक्झाम पॅटर्न आणि ही जी भरती आहे ती प्युअरली कॉन्ट्रॅक्ट बेस भरती आहे, परमनंट भरती नाही आहे. पहिले तुम्हाला ही नोट डाउन करून घ्यायची आहे, ही कॉन्ट्रॅक्ट बेस आहे, परमनंट भरती नाही आहे. तर कॉन्ट्रॅक्ट बेस असल्यामुळे काही त्याचे काही नियम आणि अटी पण असणार. तर आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण काही बघणार आहोत. पूर्ण डिटेल्स ॲडव्हर्टाइजमेंट आपण बघणार आहोत. तर तुम्हाला ऑफिशियल नोटिफिकेशन कशी बघायची आपण ते सांगणार आहे. तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्याकडे काय असेल तर त्याच्यामध्ये क्रोममध्ये जायचं आहे. क्रोममध्ये ओपन करून तुम्हाला इथे सर्च करायचे की CHO महाराष्ट्र रिक्रुटमेंट. तुम्ही जसं सर्च करताल तुम्हाला एक वरती फ्रंट पेज येईल. ॲडव्हर्टाइजमेंट फॉर कम्युनिटी हेल्थ ऑफिसरची NHM महाराष्ट्र.गव्हर्नमेंटची जी प्युअरली गव्हर्नमेंट वेबसाईट आहे त्याच्यावर क्लिक करायची आहे. जर तुम्ही ओपन केलं तर तुम्हाला फ्रंट पेज येईल. फ्रंट पेज आल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करून बघायचं आहे. ॲडव्हर्टाइजमेंट फॉर कम्युनिटी हेल्थ ऑफिसरवर क्लिक करायचं आहे इथे. तर तुम्ही इथं बघू शकता की ऑफिशियल नोटिफिकेशन त्यांची आली आहे. तर इथं फ्रंट पेजवर त्यांनी दिलेलं आहे की त्यांची लिंक दिलेल्या आहेत की ऑफिशियल नोटिफिकेशन इथं जाहीर केले तर या वेबसाईटवर तुम्ही बघू शकता वगैरे. खाली दिलं की ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक आणि लिंकबाबत ही त्यांची लिंक आहे आणि ऑनलाईन अर्ज कसं करायचं त्याची डेट जी आहे ती 18/11/2025ला स्टार्ट होणार आहे आणि 4/12/2025ला एंड होणार आहे. तर जी परीक्षेची शुल्क असणार, जी फीस असणार आहे, ती खुल्या वर्गासाठी ₹1000 आहे आणि मागासवर्गीय जे आहे, जे कास्टमध्ये मोडतात त्यांना ₹900 फीस आहे. जे अनाथ आहेत त्यांना पण ₹900 फीस आहे. जी माजी सैनिक आहेत आणि दिव्यांग आहेत त्यांना माफ राहील, फीस नाही आहे त्यांच्यासाठी. आणि जे शुल्क आहे ती प्युअरली ऑनलाईन फीस भरायची आहे. कोणती पण ऑफलाईन फीस नाही आहे. आणि अर्ज भरणे व सादर करण्याबाबत आवश्यक सूचना. तर ह्याच्यामध्ये बघू शकता की थोडी काही माहिती दिलेली आहे की तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे, वेबसाईटवर जाऊन तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स काय-काय लागणार आहेत. तुम्ही कास्टमध्ये मोडताय तर तुम्हाला नॉन क्रिमिनल लेयर असणार आहे, कास्ट वाईज असणार आहे. हे खूप काही तुम्हाला ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. ह्याच्या वयामध्ये किती असणार आहे आणि काही त्यांनी इन्स्ट्रक्शन दिले आहेत की तुम्ही एक्झाम फॉर्म भरताना काही खोटी माहिती भरू शकत नाही. तर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही किंवा तुम्हाला एक्झाम टायमाला काढून देता देईल. असं काही त्यांनी खूप काही लिहिलं आहे की जसं की गैरवर्तन असेल, परीक्षेवेळी काही कॉपी करणे, फॉर्ममध्ये एडिट करून नकली तुमचं कास्ट वगैरे अपलोड करणं किंवा हे काही सगळ्या काही गोष्टी त्यांनी लिहिलेलं आहे. जे तुमचे गुणपत्रक आहेत, SC-ST ते तुमचाच हवा आहे. असं काही त्यांनी काही खूप दिलेलं आहे इन्स्ट्रक्शन फॉर्म भरताना तुम्हाला काय-काय आणि ज्याचे डॉक्युमेंट्स जे लागणार आहे, डॉक्युमेंट्ससाठी तुम्हाला जे तुमचं ओळखपत्र असेल, आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, अ, नंतर राशन कार्ड असेल किंवा नंतर तुमचे जे डोमायसाईल झाले आहे, फोटो झाला, साईन झालं, जे कास्टमध्ये मोडतात त्यांसाठी कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल लेयर हे काही डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतील. नंतर खाली तुम्ही बघू शकता की सर्व सूचना हे फॉर्म तुम्हाला मराठी आणि इंग्रजीमध्ये पण भरायचं आहे. जे महिला उमेदवार आहेत त्यांच्या नावामध्ये काही बदल असल्यामध्ये जे लग्न झालेल्या महिला असतात त्याची नावं वगैरे चेंज असतात ते सगळं काही बघून घ्यायचं आहे तुम्ही. जे SSCमध्ये जे गुणपत्रिका आहेत ती तुम्हाला अपलोड करायची आहे. तुमचीच अपलोड करायची आहे कारण की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना काही एरर येऊ नये, तुमचाच असावा. त्यासाठी जर असं सापडलं आलं तर तुम्हाला तिथेच बाहेर करण्यात येईल. त्याने स्पष्ट केलेले आहे याच्यामध्ये. थोडी बस माहिती दिलेली आहे अर्ज प्रक्रियाबद्दल काय कसं आहे त्यांची. हे तुम्ही वाचून घेऊ शकता. खूप सोपं आहे. जे मेन पॉइंट आहे तुम्हाला सांगतो ह्याच्यामध्ये. तुम्ही खाली स्क्रोल करत असाल तर परीक्षा आहे जे परीक्षा केंद्र, हॉल तिकीट सगळं काही त्या ऑफिशियल वेबसाईटवर भेटेल जी NHM.Maharashtra.government.nic त्याच्यावर आहे. त्याच्यावर सगळं काही तुम्हाला भेटून जाईल. परीक्षा केंद्र पण तुमच्या दिनांक, वेळ सगळं काही 7 दिवस अगोदर तुमच्या साईटवर भेटून जाईल त्यांच्या. नंतर खाली बघतो ओळख पटवून हे ड्रायव्हिंग लायसन्सवर आता जसं सांगितलं तुम्हाला की तुमचं डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत ते. नंतर खाली स्क्रोल करत ही खूप मोठी आहे. नंतर इथं पदसंख्या म्हणजे इथं तुम्हाला कास्ट वाईज जागा दिलेल्या आहेत. टोटल जागा तुम्ही बघू शकता 1974 जागा आहेत टोटल ह्याच्यामध्ये.
प्रत्येक कास्टमध्ये त्यांनी डिव्हाईड केलेल्या आरक्षणानुसार किती-किती जागा आहेत. पण याच्यामध्ये तुम्ही नोटीस केलं आहे का, एन-टी-डीसाठी एक पण जागा नाही आहेत. का ते माहीत नाहीत कोणालाच. त्यांनी अजून ऑफिशियली काही न्यूज काही पाठवलं नाही आहे. तरी जे एन-टी-डी कॅटेगरी जेवढ्या आहेत त्यांनी एक ॲप्लिकेशन लेटर देऊ शकता, की बाबा आमच्या जागा का नाही आहेत. एक पण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एक पण जागा नाही आहे. खूप आश्चर्यचकित गोष्ट आहे. तरी जे एन-टी-डी कॅटेगरी आहेत त्यांनी ॲप्लिकेशन लेटर देऊ शकता फिजिकली जाऊन. नंतर इथं बघू शकता तुम्ही कास्ट वाईज त्यांनी जागा दिल्या आहेत. एस-सीसाठी 143 जागा आहेत, एस-टीसाठी 103, व्ही-जे जे बंजारा समाज आहे त्यांच्यासाठी 30 जागा आहेत. जे एन-टी-बीसाठी 60 जागा आहेत, एन-टी-सी 29, एस-बी-सी 72 जागा आहेत, ओ-बी-सी 243 जागा आहेत, सी-बी-सी 1997 जागा आहेत, ओपनसाठी 900 जागा आहेत, ई-डब्ल्यूसाठी 197 जागा आहेत. असे टोटल मिळून 1974 जागा आहेत. एन-टी-टीसाठी एक पण जागा नाही आहेत. तर एन-टी-टी लोकांनी तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता. कारण तुम्हाला एक पण जागा नाही, तर तुम्हाला ओपनमध्येच भरणं भाग आहे. तर खाली काय आरक्षण दिलेलं आहे, समांतर आरक्षण जे त्यांना काहीच नाही आहे, जे नॉर्मल स्टुडंट असतात ना, त्यासाठी ते समान आरक्षण आहे. सर्वसाधारण जे आहेत त्यांना 48-35 असे आरक्षणानुसार त्यांची जागा दिलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता खाली. जे महिला आरक्षण आहेत 30% त्याच्यानुसार त्यांनी जागा वाटप केलेल्या आहेत. माजी सैनिक, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, जे पदवीधर अंशकालीन जे अगोदर पदवीधर आहेत त्यांच्यासाठी पण काही जागा आहेत. जे दिव्यांग आहेत 4% त्यासाठी राखीव जागी ठेवल्या आहेत. ते जागा ह्या जागेमध्ये भरता येणार नाहीत. जे फक्त दिव्यांगसाठी लोकांसाठी आहे. अनाथ पण त्यासाठी 19-20 पदे 20 पदे अनाथसाठी स्पेशली ओपन केलेले आहेत. हे सगळं काही त्यांची कास्ट वाईज आरक्षण दिलं तुम्ही बघू शकता इथे. मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये जी ऑफिशियल नोटिफिकेशनची वेबसाईट लिंक आणि पी-डी-एफ आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अपलोड करून देईल. तुम्ही जाऊन तिथं क्लिक करून बघू शकता सगळं काही. खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला कास्ट वाईज दिली तर डिटेल्समध्ये दिलेलं आहे, की दिव्यांगसाठी किती जागा आहेत, 29 पदे वगैरे. नंतर अनाथसाठी 20 जागा आहेत. कसे-कसे भरल्या जाणार आहेत. तुम्ही दिव्यांग असाल तर त्यांचं तुम्हाला सर्टिफिकेट अपलोड करावं लागेल. तुम्ही हँडिकॅप असाल, की वॉक करू शकत नाही, असं काही खूप काही त्याच्यामध्ये डिटेल्स दिलेले आहेत. जे हँडिकॅप आणि अनाथ आहेत ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता काही. ह्यासाठी इलिजिबल क्रायटेरिया काय आहे? ह्याच्यामध्ये बघू शकता, की शिक्षण अर्हता काय-काय असणार आहे. जे बी-एम-एस, बी-एम-एस आहे, जे पदवीधारक डॉक्टर आहेत. बी-एम-एस आहे, जे बी-एस-सी नर्सिंग केलेले आहे आणि बी-एस-सी इन कम्युनिटी हेल्थ. फक्त आणि फक्त 4 लोकांसाठी जे पदवीधर आहेत त्यांसाठीच फॉर्म भरू शकता तुम्ही. जे जी-एन-एम केलं आहे त्यांसाठी जागा नाही आहे. जी-एन-एमचे लोकं फॉर्म भरू शकत नाही. हां, जे पोस्ट बेसिक बी-एस-सी नर्सिंग केली आहे त्यांनी फॉर्म भरू शकता. हे 4-5 जे आहेत शिक्षणार्थ ते तुम्हाला कंपल्सरी आहे आणि जर तुम्ही बी-एम-एस केलं असेल, तुम्हाला बी-एस-सी नर्सिंग असेल, तर त्याचं तुम्हाला सर्टिफिकेट जे एम-एन-सी महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलच्या अंडरमध्ये तुम्हाला प्रमाणपत्र खूप गरजेचं आहे आणि ते लागणार आहेत. जर तुम्ही 18 तारखेच्या आत तुम्ही काढू शकता प्रमाणपत्र वगैरे, तर तुम्ही ह्यासाठी फॉर्मसाठी इलिजिबल राहू शकता. जर कोणाकडे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं किंवा बी-एम-एसचं प्रमाणपत्र किंवा काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट नसेल, तर मला कॉन्टॅक्ट करा. तुमचं सर्टिफिकेट काढून भेटून जाईल. तर खाली तुम्ही बघू शकता प्रवेश परीक्षा कशी आहे, तुम्हाला साईट दिलेली आहे. अ, नंतर ह्याचा सिलेबस काय असणार आहे. सिलेबसमध्ये बघू शकता, की त्याच्यामध्ये टेस्ट नेम म्हणजे सिलेबस टॉपिक काय-काय आहेत. आता हे बघा कम्युनिटी हेल्थ ऑफिसर असणार आहे, की 60-70% कम्युनिटी हेल्थवर जास्त विचारलं जाऊ शकतं मित्रांनो. बघा खाली तुम्ही बघू शकता बेसिक कन्सेप्ट ऑफ पब्लिक हेल्थ काय आहे, ह्युमन बॉडी काय आहे, चाइल्ड हेल्थ, अडल्टसन हेल्थ, मॅटर्नल हेल्थ, जे फॅमिली प्लॅनिंग, कम्युनिकल डिसीजेस, नॉन कम्युनिकल डिसीजेस, न्यूट्रिशन हेल्थ, हे खूप बेसिक तुम्हाला टॉपिक दिलेले आहेत. स्किल बेस्ड क्वेश्चन असणार आहेत. हे सगळं काय त्याच्यावर 60 क्वेश्चन विचारले जाणार आहेत. आणि जनरल नॉलेज जे जी-के आहे तुम्हाला 20 क्वेश्चन त्याच्यावर विचारले जाणार आहेत आणि एन-एच-एम प्रोग्राम आहेत. बघा मित्रांनो, ही अगोदर म्हणलं होतं की नॅशनल हेल्थ मिशनच्या अंतर्गत येतं सी-एच-ओ. त्याच्यावर नॅशनल हेल्थ केअर प्रोग्राम जेवढा आहे त्याच्यावर 20 क्वेश्चन येतात. त्याच्यावर थ्रोली तुम्ही अ, जा आणि ते सगळं काही वाचून घ्या. हे एक्झाम तुम्हाला मराठी आणि इंग्लिशमध्ये पण देता येणार आहे. टोटल एक्झाम जे तुम्ही पॅटर्न बघू शकता, की अगोदर 50 मार्काची एक्झाम व्हायची, पण आता 50 एक्झाम न मार्क होता ते 100 मार्काची एक्झाम होणार आहे. टोटल 120 मिनिट असणार आहे. 100 प्रश्नासाठी 100 गुणाची परीक्षा होणार आहे. 1 मार्काला 1 आहे. निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. सगळे क्वेश्चन अटेम्प्ट करू शकता तुम्ही. 120 मिनिट तुम्हाला इतका वेळ दिला जाईल एक्झामसाठी. नंतर
हे थोडंसं एक्झाम पॅटर्न झालं, तुम्हाला सिलेबस माहीत झालं, की एक्झाम कशी असणार आहे, हे तुम्हाला 7 दिवस अगोदर कळून जाईल तुमच्या हॉल तिकीटवर. नंतर तुम्ही डॉक्युमेंट्स कोणते अपलोड करणार आहेत. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर होईल जेव्हा तुम्ही सिलेक्ट होताल तेव्हा. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी तुम्हाला एक मी व्हिडिओ नंतर बनवेल, की डॉक्युमेंट कोणते-कोणते लागणार आहेत. जशी ऑफिशियल साईट त्यांच्या अर्ज प्रक्रिया सुरू होईल तशी. ही एक्झाम पूर्ण कॉम्प्युटर बेस होणार आहे. मल्टिपल क्वेश्चन ऑब्जेक्टिव्ह असणार आहे त्याच्यामध्ये. जसं तुम्ही फॉर्म भरतात तसंच आहे. सिंपल गोष्ट आहे याच्यामध्ये. नंतर जसं ह्याच्यामध्ये ना एक नियम आणि अटी आहेत त्याच्यामध्ये. तुम्ही असं म्हणू ना, की आता ही एक्झाम मी पास केली, की सी-एच-ओ झाला म्हणून. ही ह्याच्यामध्ये काय दिलं आहे त्यांनी, की तुम्ही सी-एच-ओ होण्यासाठी ना तुम्हाला इतर एंट्रन्स जर द्यायची आहे. तुम्ही मेरिट लिस्टमध्ये आलात, तुमचं ह्या एक्झाममध्ये सिलेक्शन झालं आहे, तर तुम्हाला एक प्रमाणपत्र दिलं जाईल. त्या प्रमाणपत्रामध्ये तुम्हाला 6 मंथची इंटर्नशिप दिलं जाणार आहे. ते तुम्हाला प्रॅक्टिस केलं जाणार आहे. जे त्याला कंडिशनल पोस्टिंग म्हणतो किंवा एक ब्रिज कोर्स तुम्हाला दिलं 6 महिने दिलं जाईल. त्या 6 महिन्याच्या नंतर तुमची डबल एक्झाम होणार आहे. ती पण थिअरी एक्झाम होणार आहे. त्याला आपण एक्झिट एक्झाम असं नाव दिलं आहे त्यांनी. त्या एक्झाममध्ये पण तुम्हाला पास होणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतरच तुमचं सी-एच-ओसाठी पुढे जे कोणतं उपकेंद्र आहे, जिथं पण तुम्हाला पोस्टिंग आहे, ती पोस्टिंग भेटलं जाईल. 6 महिन्यापर्यंत त्यांच्या अंडर ट्रेनिंग पिरियडमध्ये राहणं गरजेचं आहे. त्या 6 महिने तुम्हाला स्टायपंड भेटणार आहे, ते म्हणजे 10,000चा भेटणार आहे फक्त. शिकण्यासाठी फक्त जे 6 महिने तुम्हाला 10,000 भेटणार आहे दर महिन्याला. तर या एक्झाममध्ये तुम्हाला सगळं काही शिकवलं जाईल. 6 महिन्यामध्ये काय करायचं आहे, पोस्टिंगमध्ये काय, सगळं काही डिटेल्समध्ये तुम्हाला शिकवलं जाईल त्याच्यामध्ये 6 महिन्याच्या ह्याच्यामध्ये. नंतर ही अटेम्प्ट तुम्ही 2 टाईम देऊ शकता. जर 6 महिने झालात, तुम्ही फेल झालात, तर तुम्ही डबल 6 महिने इंटर्नशिप करून ती डबल फॉर्म देऊ शकता. असे फक्त 2 अटेम्प्ट आहेत. 2 अटेम्प्ट झाल्यानंतर तुम्ही पास नाही झाले, तर तुम्हाला सी-एचची पोस्ट खाली करावी लागेल. तुम्ही पास नाही झाले तर तुम्हाला सी-एच-ओमध्ये होता येणार नाही. म्हणून ह्यासाठी 2 एक्झाम राहतील. एक म्हणजे एंट्रन्स एक्झाम, जे तुम्ही मेरिट लिस्टवर सिलेक्शन तुम्ही इथपर्यंत आला. 6 महिन्याच्या नंतर तुमचे कोर्स करून पण तुमची एक्झाम होईल. त्याच्यामध्ये पण पास होणं खूप गरजेचं आहे. हे सगळं काही गोष्टी दिल्यात आणि खूप काही आरक्षणानुसार त्यांच्या गोष्टी काही दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये आणि जे ऑलरेडी जे खात्यावर आहेत म्हणजे पदावर आहेत, की कोणी महानगरामध्ये काम करतायत, विभागीय स्तरीय, जिल्हास्तर, राज्यस्तर जे ऑलरेडी गव्हर्नमेंटमध्ये आहेत, त्यांना सी-ओची एक्झाम द्यायची असेल, तर त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ऐकून घ्या नीट. जे पदवीधर ऑलरेडी आहेत, त्यांच्यासाठी 6 महिन्याची एक्झाम तर असणार आहेच. जे ऑलरेडी एक्झाम दिली आहे, त्यासाठी एक्झाम नसणार नाही. पण ह्याच्यामध्ये एक कंडिशनल गोष्ट आहे, जे तुमची पोस्टर आहे, ती तुम्हाला पोस्टचा राजीनामा द्यावा लागेल आणि सी-एच-ओवर तुम्हाला पद म्हणून दिलं जाईल. त्याच्यामध्ये पण सेम असणार तुमचं जे आता मी बोललो आहे तेच असणार आहे. मेरिट लिस्टनुसार वगैरे सगळं काही तुमचं पण लागू होणार आणि तुम्हाला राजीनामा पण द्यावा लागेल. त्याच्यामुळे तुमचं जी सॅलरी भेटते तुम्हाला त्याची करंट सॅलरी जी तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये आहात, ती तुम्हाला भेटणार नाही. ह्याची पण नोंद घ्यावी. जे स्टार्टिंग सॅलरी आहे सी-ओची ती तिथून तुम्हाला डबल स्टार्ट करावं लागेल आणि ही कॉन्ट्रॅक्ट बेस आहे, पर्मनंट भरती नाही. त्याच्यामुळे जे गव्हर्नमेंट ऑलरेडी आहेत त्यांनी काळजीपूर्वक हे सगळं लिस्ट वाचून घ्या. ॲडव्हर्टाईजनंतरच तुम्ही फॉर्ममध्ये मोडू शकता, नाहीतर नका फॉर्म भरू. नंतर जे तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे, की ह्याच्यामध्ये तेच दिलेलं आहे पॅराग्राफमध्ये पूर्ण काही. नंतर हे 6 महिन्याची ब्रीज कोर्स ट्रेनिंग वगैरे काय असेल तुम्हाला इथं सगळं काही दिलेलं आहे. नंतर तुम्हाला इथे जर तुम्ही पास झाला एक्झिट एक्झाममध्ये जे 6 मंथ एक्झाम जर पास झाला आहात, तर तुम्हाला इथे बॉन्ड करून द्यावा लागेल. 3 वर्षाचा करार करून द्यावा लागेल. म्हणजे तुम्ही 3 वर्ष आतमध्ये सोडू शकत नाही मित्रांनो, हे लक्षात ठेवा. जर तुम्ही सिलेक्शन झालं तर तुम्हाला दुसरीकडे एक्झाम द्यायची असतात. खूप स्टुडंट असे करतात, की नाही आता मी सी-ओचीच आहे रे, खूप सॅलरी कमी आहे, मी याच्यापेक्षा पण मोठी पदवी काढू शकतो. तर ऐकून घ्या नीट. 3 वर्षाचा करार असणार आहे. 1,33,000चा तुम्हाला बॉन्ड सादर करावा लागणार आहे. म्हणजे तुम्ही बॉन्ड देणार आहेत त्यांना, की मी 3 वर्षात सोडू शकणार आहे. जर तुम्ही सोडलात, तर तुम्हाला 1,03,000 मोजावे लागतील जॉब सोडताना सी-एचच्या पदवीवरून. तर याची नोंद घ्यायची आहे त्यांनी. आणि ब्रिज कोर्स करताना पण त्याला 90% प्रेझेंट राहायला पाहिजे. त्याचे पण खूप काही असं आहे असे आहेत, की
90% पर्सेंटी पाहिजे, प्रॉपर तुम्ही टायमवर आला पाहिजे. हे जर तुम्ही त्याच्यावर टायमवर आला नाही, 90% तुमची अटेंडन्स नाही आहे, तर तुम्ही उत्तीर्ण फॉर्म एक्झाममध्ये बसू शकत नाही. अशा काही खूप काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. इथं बघा त्यांनी स्पष्ट लिहिलं आहे आयमध्ये तुम्ही बघू शकता समुदाय आरोग्य अधिकारी ही पदे राज्य सरकारची पदे नसून नियमित पदे म्हणजे पर्मनंट भरती नसून पूर्णपणे निव्वळ कंत्राटी स्वरूपाची पदे आहेत. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेस आहे प्युअरली. मी अगोदरच बोललो आहे तुम्हाला. तुमचं पूर्णपैकी इथं सुरुवातीला 11 महिने आणि 29 दिवसासाठी नियुक्ती दिली जाईल. जे तुम्हाला उपकेंद्र आहे त्यासाठी एक्झिट एक्झाम झाल्यानंतर जे 6 महिन्याची एक्झाम झाल्यानंतर तुम्हाला ट्रेनिंग कोर्सवर दिलं जाईल. त्याच्यावर उपकेंद्र दिलं जाईल. त्याच्यात तुम्हाला ट्रेनिंग होईल. नंतर तुम्ही तुम्हाला उपकेंद्र भेटेल. त्याच्यानंतर तुम्हाला सॅलरी भेटेल. तोपर्यंत तुम्हाला स्टायपंड भेटणार आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही सॅलरी बघू शकता, की जे तुमचं जे प्रमाणपत्र भेटलं आहे, प्रमाणपत्र जे तुम्हाला भेटणार आहे ते तुम्ही कुठं पण यूज करू शकत नाही. प्रायव्हेट सेक्टरमध्ये असो किंवा कुठं पण यूज करू शकत नाही. ते फक्त तुम्हाला 6 मंथसाठी ब्रिज कोर्ससाठीच ते प्रमाणपत्र देणार आहे. COCसाठीच ती जागासाठी प्रमाणपत्र दिलं जाईल. आता सॅलरीबद्दल बोलायचं म्हटलं तर ₹10,000 तुम्हाला बघू शकता, की इथं स्टायपेंड म्हणून दिला जाईल 6 मंथ कोर्स करण्यासाठी. तो जो पिरियड असेल तेवढा. नंतर तुम्ही त्या एक्झाममध्ये सिलेक्शन झालात तर तुम्हाला 25,000 वेतन ही बेसिक सॅलरी आहे मित्रांनो. बेसिक सॅलरी तुम्हाला तेवढी दिलं जाईल. नंतर तुम्हाला जे भत्ता म्हणतात ना, गव्हर्नमेंट लोकांना भत्ता भेटतो, तो तुम्हाला ₹15,000 भेटेल. म्हणजे असे टोटल 25 आणि 15 म्हणजे 40,000 पर महिना तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो. जे लोकल एरियामध्ये राहतात ना, जसे की हिल स्टेशन नाही आहे, आदिवासी एरिया नाही, तिथं 40,000 भेटणार आहे. आणि जिथं तुम्ही आदिवासी एरियामध्ये मोडता किंवा एखाद्या हिल स्टेशनमध्ये मोडता, तर तुम्हाला एक्स्ट्रा ₹15,000 भेटणार आहे मित्रांनो त्याच्यावर. ते कारण की आदिवासी एरियामध्ये काही जास्त सवलत नसतात. ट्रॅव्हलिंग असो, हे तुम्हाला स्वतःहून खर्च करून वगैरे जाण्यासाठी तुम्हाला ₹15,000 देणार आहे. म्हणजे 50,000 ते 55,000 भेटणार आहे प्रतिमाह. कोणासाठी? जे आदिवासी भागात आणि जे हिल स्टेशन जे एरिया म्हणजे अति दुर्गम एरियामध्ये राहतात त्यांच्यासाठी. जे नॉर्मल जे एरिया आहेत त्यासाठी फक्त ₹40,000 महिना आहे हे असणार आहे. आणि जे परीक्षा वेळापत्रक आहे तुमच्या साईटवर दिलं जाईल. परीक्षा तुम्हाला डेट सांगितलीच आहे, की 18 तारखेपासून फॉर्म सुरू होणार आहे. तर 4 तारीख त्यांची लास्ट तारीख आहे. ह्याच्यामध्ये पूर्ण कॅटेगरी दिलेलं आहे मित्रांनो, की अ, कसं जागा आहे तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे. आणि एक ह्याच्यामध्ये पण आहे, जर तुम्ही एक्झाम दिली आणि जर तुम्हाला समान गुण मिळाल्यास म्हणजे 2 मित्रामध्ये आहेत किंवा 2 कॅन्डिडेट आहेत त्यांना समान गुण मिळाले आहेत, तर त्याच्यावर कसं काय होईल? जे कोणाला प्राधान्य दिलं जाईल फर्स्टली, तर तुम्हाला बघू शकता, की जे आत्मघरस्थ शेतकऱ्यांचे जे पहिले कॅन्डिडेट आहेत, त्यांनी जे कास्टमध्ये भरले आहेत, की शेतकऱ्यांसाठी जे आत्मघरचा मुलगा आहे किंवा कॅन्डिडेट आहे, त्याला फर्स्ट प्राधान्य दिलं जाईल. नंतर नंतर तुम्हाला दिलं, की त्याची एजनुसार म्हणजे कसं, जे सिनियरिटी मोठे असणार त्यांना दुसरा तुम्हाला दिलं जाईल. म्हणजे पहिलं असणार, की जे आत्मग्रस्त शेतकऱ्यांचे कॅन्डिडेट आहेत त्यांना फर्स्ट प्राधान्य दिलं आहे. जर त्याच्यामध्ये पण सेम 2 कॅन्डिडेट आले, की हे पण आत्मग्रस्त शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि हे पण त्याचंच आहे. मग तर दोन्हीमध्ये पण सामान्य झालं असेल, तर त्याच्यानंतर त्याची एज बघितलं जाईल. एज बघितल्यानंतर कोणाचं सिनियरिटीमध्ये आहे जास्त आहे. नंतर एज बघितल्यानंतर त्याच्यामध्ये एज पण समान आली, तर त्याच्यामध्ये त्याचे गुणपत्र बघितले जातील. गुण किती आहेत, ते पण गुण पण सेम आले असतील, तर त्याच्यामध्ये हायर एज्युकेशन कोणाचं जास्त झालं आहे ते बघितले जातील. हायर एज्युकेशनमध्ये जास्त कोणाचं त्याला ते निवड केलं जाईल. असं त्यांचं क्रमद्वारे त्यांनी हे दिलेलं आहे, की जर समान गुण मिळाल्यास तर काय होईल म्हणून. ठीक आहे. तर तुम्ही PDF बघू शकता आणि सगळं काही दिलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि काही अटी आणि व शर्ती आहेत त्यांचे, जे तुम्हाला महाराष्ट्राचा रहिवासी पाहिजे त्यांना, जे महाराष्ट्र लोकं भरू शकतात. पण याच्यामध्ये एक मित्रांनो दुसरी गोष्ट आहे, जी महाराष्ट्र जे कर्नाटक बॉर्डर जे आहेत ना, जे आपले 865 जागा आहेत, ते महाराष्ट्राचे लोकं, ते बॉर्डरचे लोकं फॉर्म भरू शकतात. हो, कर्नाटकचे कॅन्डिडेट ही फॉर्म भरू शकतात. नंतर जे एज आहे, एज काय असणार आहे? एज ते प्रत्येक आरक्षणानुसार एज दिलेलं असतं. तुम्हाला माहितीच आहे, की खुला वर्ग मिनिमम 18 वर्ष तुम्हाला कंप्लीट पाहिजे आहे. एज्युकेशन तेवढं कंप्लीट पाहिजे, तर तुम्ही इलिजिबल आहात. आणि मॅक्सिमम वय तुमचा 38 वर्ष खुला वर्गासाठी, मागासवर्गासाठी पण 43 वर्ग आहेत. त्याच्यामध्ये
4-5 वर्ष एक्स्ट्रा दिलं जातं मागासवर्गीयांसाठी जे कास्टमध्ये मोडतात त्यांना. जे दिव्यांग आहेत त्यांचे 45-45 वर्षापर्यंत आहे. सगळे तर मिनिमम 18 वर्ष लागणारच आहेत. माजी सैनिकसाठी जास्त आहे, 3 वर्ष एक्स्ट्रा त्यांना दिलेलं आहे. हे तुम्ही एकदा बघू शकता सगळं काही व्हिडिओ स्टॉप करून बघू शकता किती आहे, तुम्ही कोणत्या कास्टमध्ये मोडतात ते सगळं काही तुम्ही बघू शकता. नंतर मित्रांनो हा व्हिडिओ खूप लेंदी होऊ शकतो कारण की ही जाहिरात खूप मोठी आहे आणि खूप सांगणं खूप गरजेचं आहे. कारण की खूप मुलांना काही माहितीच नसतं. फॉर्म भरून टाकतात नंतर पश्चाताप होतो त्यांना की अरे कंत्राटी कॉन्ट्रॅक्ट बेस भरती होती परमनंट नाही आहे. नंतर त्यांना फीस 1,00,000 3,000 मोजावं लागतील. हे खूप काही नंतर तुम्ही जाऊ शकत नाही सोडून. हे काय गोष्टी असतात हे सगळं PDF काळजीपूर्वक तुम्ही वाचून घ्या. पूर्णपणे बघून घ्या फॉर्म भरण्याच्या अगोदर. ठीक आहे. नंतर तुम्ही खाली बघू शकता, की समान आरक्षणाबद्दल त्यांनी खूप दिलेलं आहे. दिव्यांग असेल, महिला आरक्षण किती असणार, हे खूप तुम्ही वाचून घ्या. समजून जाईल तुम्हाला इझी स्टेपमध्ये दिलेलं आहे. काही समजत नसेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये किंवा मला मेसेज करू शकता, "सर मला हा समजलं नाही आहे." मी तुम्हाला डिटेल्समध्ये पण अजून सांगेल. जे माजी सैनिक आहेत, हे सगळं काही आरक्षणाबद्दल दिलेलं आहे. तुम्ही वाचून घ्या नंतर. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर होणार आहे, की त्याच्यामध्ये काय असणार, काय हे सगळं दिलेलं आहे. नंतर तुम्ही बघू शकता खाली स्क्रोल करून त्याच्यामध्ये दिलेलं आहे, की जे लहान कुटुंब आहेत, तुम्हाला एक डॉक्युमेंट लिस्ट सांगतो आताच. तुम्हाला आधार कार्ड लागेल, तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट लागेल, कास्टमध्ये तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागेल, साईन लागेल, पासपोर्ट फोटो लागेल. तुम्ही आरक्षणामध्ये त्याचं नॉन क्रिमिनल लागेल. तुम्हाला 10वी-12वीची तुम्हाला सर्टिफिकेट लागेल. तुम्हाला तुमच्या डिग्रीचं सर्टिफिकेट लागेल. तुम्हाला तुमचं जे एम-एस-सी रजिस्ट्रेशन आहे किंवा महाराष्ट्र काउन्सिलच्या जेवढे पण मेडिकल काउन्सिलचं रजिस्ट्रेशन त्याचं प्रमाणपत्र लागेल. हे सगळ्या काही गोष्टी रेडी ठेवा. नंतर तुम्हाला एक एम-एस-सी-आय-टी आजकाल खूप ट्रेंडिंग चालू आहे. गव्हर्नमेंटने लॉन्च केलं आहे, की डिजिटल इंडिया म्हणून. तर त्यासाठी एम-एस-सी-आय-टी पण कोर्स करून टाका. कधी मागू शकता 2 वर्षात तुम्हाला सबमिट करावं लागतं ते पण. आजकाल खूप पोस्टमध्ये एम-एस-सी-आय-टी सर्टिफिकेट मागत आहे. ते पण काढून ठेवा साइड बाय साइड कधी गरज पडली तर. आणि ज्यांचे लग्न झाले आहेत त्यांच्यासाठी जे फिमेल असेल, मेल असेल, जे मॅरिड आहेत त्यांच्यासाठी जे लहान कुटुंब म्हणून एक प्रतिज्ञापत्र तुम्हाला द्यावं लागतं. जे 2 तुम्हाला माहितीच आहे गव्हर्नमेंट रूलनुसार तुम्ही 2 मुलाच्या जास्त तुम्ही असाल तर फॉर्म भरू शकत नाही. तर तुम्हाला एक फॉर्म भरून द्यावं लागतं. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र ही तुम्हाला ह्याची प्रिंट काढून तुम्ही फॉर्म भरताना तुमचं नाव वगैरे, किती मुलं आहेत, किती वर्षापासून राहतायत, एवढं आहेत, हे सगळं काही तुम्ही फॉर्म भरू शकतो, तुम्ही अपलोड करू शकता. ही होती ॲडव्हर्टाइजमेंट डिटेल्स मित्रांनो. जर तुम्हाला अजून काही माहिती नसेल किंवा तुम्हाला काही डाऊट येत असतील, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी तुम्हाला उत्तर द्यायचा प्रयत्न करेल. मला मेसेज करा डायरेक्ट. मी तुम्हाला त्याचं पण उत्तर द्यायचा प्रयत्न करेल. आणि पण फॉर्म भरण्याच्या अगोदर हा व्हिडिओ पूर्णपणे बघून घ्या आणि पूर्ण PDF वाचून घ्या, रीड करून घ्या काळजीपूर्वक. कशी काय आहे, एक्झाम पॅटर्न काय आहे, सगळं काही डिटेल्समध्ये. ज्यांना पण प्रॉब्लेम असेल तर जसे फॉर्म सुटतील तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता फॉर्म भरण्यासाठी. आमचं स्वतःचं ऑनलाईन सर्व्हर कॅफे आहे. घरी बसून फॉर्म भरून दिलं जातं. कुठे पण जायची गरज नाही तुम्हाला. सगळं काही ऑनलाईन प्रोसेस आहे आणि ही प्युअरली करेक्ट आहे. मी कित्येक लोकांचे आतापर्यंत फॉर्म भरले आहेत आणि त्यांचे फायदे पण झाले आहेत. ते घरी बसून फॉर्म भरतायत. तर तुम्ही पण फॉर्म भरण्यासाठी कॉन्टॅक्ट करू शकता. ही पूर्ण डिटेल्स होती मित्रांनो जाहिरातबद्दल CHOची. DMR-DHS तर काय आतापर्यंत काही नोटीस आलीही नाही आहे आणि या पिरियडमध्ये काही येईल असं मला काही वाटत नाही आहे. कारण की ती डायरेक्ट नेक्स्ट इयरमध्ये येईलच. जसे आले की तुम्हाला इन्फॉर्म दिलं जाईल. तुम्ही अपडेट राहा. चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर पण करा मित्रांना जे CHOसाठी बघत आहेत, तडपत आहेत व्हॅकन्सीसाठी कुठे आहे त्यांना पण शेअर करा. चला मित्रांनो धन्यवाद. व्हिडिओ स्टॉप करूया आपण. थँक यू.